मॅम ए मॅम ए, कोण आहे? मॅम मॅम Who is आय एम जेनी. Jenny? And what is this? हे माझे केस आहेत. माझा एक केस पण उडतोय बघ. मस्त मस्त, खूप छान दिसतंय का? सो स्वीट. व्हेरी स्वीट, व्हेरी. ते फेकून दे ना कुठेतरी. ते छान मस्त दिसते पण आत्ता नको. फेकून दे ना. फेकू मॅम. हे एवढंच ठीक सो आहे. बोरिंग. सो बोरिंग. Why? मला लहानपणी कोणी असं कधी काही सांगायचं नाही, हे करू नको ते करू नको. माझी मॉम किती स्वीट होती मध्ये गोव्याची. असं गोव्याची होती. तुम्ही किती बोरिंग आहात, हे करू नको ते करू नको. मला मी चॉकलेट मागेल की चॉकलेट द्यायची, मला आईस्क्रीम मागेल की आईस्क्रीम द्यायची. मला पण द्यायची ग माझी आई चॉकलेट. म्हणूनच असं झालंय ते सगळं. बरं, आय वॉन्ट चॉकलेट राईट नाव. नो प्लीज नो प्लीज. डाएट. नो Ice नो cream? सर, नो सर, Ice नो cream? सर, स्ट्रिक्ट डाएट. नो सर, नो सर, Lime juice? नो With सर, sugar? नो सर, Please. डाएट. ओके, चॉकलेट हवंय, येस आईस्क्रीम हवंय, येस देते. प्लीज. गाण्यातून देते. गाण्यात खरं नाही मिळणार. मी असं गाणं गाते ना तुमच्यासाठी की तुम्हाला खाण्याचा आनंद मिळेल. आनंद मिळेल. मॅम कशी वाटली आमची लहानपणची जेनी? किती छान आयुष्य होतं की नाही तिचं. चॉकलेट, लाईम ज्यूस, आईस्क्रीम, टॉफिया असं छान म्हणायची. कोणी नव्हतं ना, राधिका मसाले नव्हतं, हा गुज्जूबाई नव्हता, म्हणून सगळं ते चॉकलेट आईस्क्रीम इथपर्यंत ठीक आहे. पण आता गुज्जूबाईच्या आयुष्यात फक्त लाईम ज्यूस ठेवलंय तिने. जेनी जेनी के मे बी बात करेस तू. अगं जसा तुझ्या आयुष्यात एक छान टप्पा होता तसा माझ्याही आयुष्यात एक छान टप्पा होता. तुमच्या आयुष्यात टप्पा होता? टप्पा. कोण टप्पा? कोण टप्पा नाही ग, ते कोण ते मुलं लग्नाच्या आधी एकदम अशी तयार असतात बघ, एकदम अशी रेडी वेडी होऊन फुल डॅशिंग. लग्नाच्या आधी डॅशिंगच असतात, लग्नानंतर नाही राहत डॅशिंग. नको ना असे विनोद करू प्लीज. हे बघ काय असतं, मुलं जनरली म्हणतात ना त्याचं की गुडघ्याला बांधून तयार आहे, गुडघ्याला बांधून नी कॅप. नी माझं वय झालंय का जेनी नी कॅप बांधायला? सॉरी सर. अगं ती असं काय करतेस? मराठीत एक म्हण आहे बघ, म्हणजे मी गुजराती आहे, तू ख्रिश्चन आहेस, पण आपल्याला माहिती पाहिजे मराठीतली म्हण. हा. बाशिंग. बाशिंग. तर आमचा हा असा विस्ताळू आनंद आता लग्नालू झाला होता. हा.
तर अशा प्रकारे आमचा हा लग्नाळू गुज्जूभाई, त्याला लक्षात आलं आपलं लग्नाचं वय उलटून चाललंय. आता नाही नाही नाही, चुकीचं बोलतोय. लग्नाचं वय उलटून वगैरे गेलेलं नव्हतं. अरे ठीक आहे, आता तू वयाबद्दल नको बोलूयात. मी मुली बघायला सुरुवात केली ना लगेच. हा. लक्षात आल्यानंतर ताबडतोब मुली बघायला सुरुवात केली. सुरुवात केल्या गेल्या पहिलं कोण दिसलं? कोण रे? अरे परवावर लग्न आलंय, अजूनही नाव विसरतोयस तू. सांग ना कोण. आणि हे ते आठवतंय का तुला? काय काय झालं होतं तुझं जेनीच्या प्रेमात पडल्यानंतर? त्याचा धुसफूस धुसफूस नुसती धुसफूस धुसफूस. हा, आणि ती गुजरातीत कविता केली होती, आठवते का? जेनीचं वर्णन करण्यात गेली. हो, मग काय विषय विसरलो का मी? उडी उडी जाय उडी सर, लुक ॲट मी सर. अरे हा, आठवलं. उडे जारे जारे जुल्फो तारी. वाव सर, वाव सर. असं किती दिवस असंच गार्डन मध्ये फिरत राहायचंय? दिल गार्डन गार्डन हो गया सर, भवरा बगियन मी खो गया सर. काय मग काय म्हणणं तुझं? आपण काय करायला पाहिजे? आता आपलं लव गेलं पाहिजे ना पुढच्या स्टेपला सर. हे बघ, मॅम. 1 2 शट अप. सॉरी. आता घरच्यांना सांगूया ना प्लीज. मॅम, हो पण मग मला सांग, आता तुझ्या आईला सांगितलं तर काय म्हणेल तुझी माझी आई? मम्मा एकदम स्वीट आहे सर. हो. गोव्याची आहे ना, गोव्याची सगळी माणसं एकदम स्वीट असतात. ती काय नाही, मी तिला सांगितलं ना मला आनंद नावाचा मुलगा आवडतो, ती लगेच तिला खूप आनंद होईल. तुम्ही पण सांगून टाका तुमच्या घरच्यांना सर. अगं पण माझे बाबा खूप कॉमेडी आहेत. मग कॉमेडी सांगा. अगं म्हणजे तसं नाही, अनप्रिडिक्टेबल आहेत. सांगा ना सर प्लीज. सांगू प्लीज. ओके. मग मी गेलो घरी आणि सांगितलं बाबांना, माझं जेनीवर खूप प्रेम आहे, मला तिच्याशीच लग्न करायचंय. तुमचं काय म्हणणं आहे? माझेच बाबा ते, माझ्यात कुठलेच गुण आले नाहीत त्यांचे. म्हणजे मी प्रपोज करताना पण घाबरत होतो, आणि बाबा म्हणजे फुल ऑफ रोमॅन्स. जेनी तुला माहितीये ना मला चहा खूप आवडतो. जेनी तुला माहितीये ना मला कॉफी खूप आवडते.
तुला माहिती ना मला शॉपिंग पण खूप आवडतं. तुला माहिती ना मला तू खूप आवडते. मॅम काय म्हणालात सर? अगं म्हणजे मला चहा खूप आवडतो, कॉफी पण आवडते, शॉपिंग आवडतं, खायला आवडतं, पण सतत कन्फ्युजन असतं काय खायचं, काय कपडे घालायचे, चहा प्यायचा, कॉफी प्यायची. ते आयुष्यभर सततचं कन्फ्युजन नकोच आहे मला. मला आयुष्यभर तूच हवी आहेस. मॅम म्हणजे तुला कळतंय का मला काय म्हणायचंय ते जेनी? नाही. नाही, मलाही कळत नाही मला काय म्हणायचंय ते. खरं तर जेनीला करेक्ट कळलं होतं. हा गुज्जूबाई काही प्रपोज वगैरे करणार नाही, पण जेनी सॉलिड होती. जेनी एकदम डॅशिंग. जेनी 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 रे जेनी, प्रेम दिवानी जेनी. तिने ऑफिस मध्ये सगळ्यांसमोर डायरेक्ट गुज्जूबाईला सर काय तू एकतर सर म्हणत नको जाऊस, मला कळलं ना. सॉरी सर. सर नको म्हणू. आनंद आनंद म्हणू नको. आनंद विल यू मॅरी मी? तर अशा प्रकारे आमच्या लाडक्या आनंद आणि जेनीचं लग्न फायनल झालेलं आहे. अरे म्हणजे काय ते म्हणतात ना, लग्नाच्या गाठी स्वर्गात जुळतात. अरे हो, म्हणजे ते कॅरेक्टर मधून बाहेरच नाही पडत. ऑपोजिट ऑलवेज अट्रॅक्ट. तसंच आहे यांचं. अरे प्रश्नच नाही. म्हणजे आनंद मिसरगोळा, हा, जेनी सगळं लक्षात ठेवते. काय ग? आनंद खादाड, जेनी डाएट सांभाळणारी, आनंद शाकाहारी, आणि जेनी मांसाहारी, म्हणून मांस बघ एवढं चढलंय. तर मंडळी हो नाही म्हणता म्हणता लग्न एकदाचं ठरलं त्यांचं. अरे सगळे खुश होते. सगळे एकदम ऑफिस मधले सगळे खुश, घरचे सगळे खुश, सगळीकडे आनंदी आनंद. ऑफिस मधले खुश म्हणजे त्यांनी जर ठरवलंय की आपण संगीतात काय काय परफॉर्म करणार आहोत ते. हो. अरे कदमांनी ठरवलंय मी काय परफॉर्म करणार आहे ते. नन्हे कदम. नन्हे कदम. हो. आणि त्यांच्या बरोबर परफॉर्म कोण करणार माहितीये का? कोण करणार आहे? काय आठवते का? चॉकलेट, लाईम ज्यूस, आईस्क्रीम, टॉफिया म्हणणारी जेनी. काय आता सासरी त्याची वेळ आली आहे. हो यार खरंच. पण तुला माहितीये का, अगदी लहानपणापासून तिथे सगळे लाड तिच्या आईने पुरवले. बाबांचं प्रेम कधी मिळालं नाही तिला. हो, वडिलांचं प्रेम नाही मिळालं, पण आयुष्यात 2 स्त्रिया भक्कमपणे उभ्या होत्या तिच्या हो. पाठीशी. एक म्हणजे तिची आई, आणि दुसरं म्हणजे राधिका वहिनी. त्यांना सुद्धा खूप आनंद झालाय. काय झालाय ना? व्यक्त करा असं वाटतोय ना? चला या या तुमचं लवकर, दाखवा. या लवकर, आनंद व्यक्त perform करा. चला, करायचंय. चला, या, चला, या, चला. या, या.
काही म्हणा पण आनंदचे मामा काय नाचले यार. कमाल कमाल मामा. बहुत हार्ड बहुत हार्ड. अरे मामा आहे का वास्को द गामा आहे? या वसंतराव पाटील काहीतरी घ्या. नाश्ता घ्या या कोल्ड्रिंक घ्या काहीतरी. अहो सकाळपासून आलो तेव्हापासून खातच आहोत. किती खाणार? अरे घ्या की फुल पेमेंट केलेलं आहे आपण. अहो कुणाचाच कुणाला ताळमेळ नव्हता. जो तो आपलं नाचत होतो. ते असू दे पण श्रेयस तू आणि सौमित्र तू दोघांनी मस्त अँकरिंग केलं. थँक्यू थँक्यू थँक्यू. हे सगळं ह्याच्यामुळे शक्य झालंय. तुम्हाला अँकरिंग वगैरे काही करायचं नाही रे श्रेयस. गप्पा मारायच्या म्हणा गप्पा. काय गप्पा चालू आहेत का? हा मी बोलतोय आमचं मसाला हा पण कार्यक्रम मजा आली हा एकदम. अरे पण हे काय असं सगळं कोरडं कोरडं चाललंय हा? म्हणजे काही सोय नाही का? म्हणजे काय असं पहिल्यांदा ऐकल्यासारखं करतोयस. मला माहिती होतं तुम्ही काही करणार नाही म्हणून. सॉरी लग्नात नाही सर ते लपवा. काय चाललंय? घेऊ ना लिटल लिटल. वेळ लागले का? बाटली ठेवून देते. लग्नात खरी मजा यानेच येणार आहे. बघितलं तर प्रॉब्लेम होईल. कोणी कुणाला कळणार नाही. एक लिटल लिटल घेऊ. तू घेतोस ना कदम? सर पण चालेल ना? पण काय गुरु नाही गुरु बाटली ठेवून देते. स्मॉल स्मॉल चालते. गुरु फालतूपणा करू नको. आम्हाला गुरु ऐक यार. तुमचं काय येतो मी आता. हा अरे काय ते काय चालू आहे? अरे संगीत संध्या संपली ना आता. चला गरबा खेळू गरबा. पप्पा हो ते गुरुचं बघा ना काय चाललंय. राहू दे ना त्याला एन्जॉय करू दे. आपण आपला एन्जॉय करू ना. अरे पण गरबा चला 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 चला. चल आपण बघू चला बघू चला गरबा चला. पैसा आपल्याला आपले. चला आपण बघू नंतर. मी पण आहे रघु पण आहे. टेन्शन. चला हे मामा चला. मामा मामा चला चला. सर हा आलो सर मी. हो सर आलो मी. हे सरांनी बोल. चला सगळे सेटल झालेले दिसत आहेत. काम सुरू करूया. गुरुनाथ सुभेदार अब तुम्हारा टाइम आ गया.